तुम्हाला माजी मंत्री ओळखता येत नाही का? शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर गाडी अडवताच शिवतारे संतापले. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजही सर्व बैठका रद्द केल्या आहेत. घशामध्ये इन्फेक्शनचे कारण सांगितले जात असून 2 दिवसांपूर्वी दरेगावी गेलेले असताना ते आजारी पडले होते आणि त्यानंतर रविवारी दुपारी ते ठाण्यात परतले होते. त्यानंतर शिंदे यांचे आजारपण आणि मुख्यमंत्रीपदाचे भिजत घोंगडे याचे कनेक्शन राजकीय वर्तुळात चर्चेले जात आहे. अशातच शिंदेंच्या बंगल्याबाहेर शिवसेनेचे आमदार ये-जा करत आहेत. यावेळी विजय शिवतारे पोलिसांवर चांगलेच भडकल्याचे दिसून आले. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजही सर्व बैठका रद्द केल्या आहेत. घशामध्ये इन्फेक्शनचे कारण सांगितले जात असून 2 दिवसांपूर्वी दरेगावी गेलेले असताना ते आजारी पडले होते. त्यानंतर रविवारी दुपारी ते ठाण्यात परतले होते. शिंदे यांचे आजारपण आणि मुख्यमंत्रीपदाचे भिजत घोंगडे यांचे कनेक्शन राजकीय वर्तुळात चर्चेले जात आहे. अशातच आता शिंदेंच्या बंगल्यावर शिवसेनेचे आमदार ये-जा करत असतात. श्रीकांत शिंदे यांची भेट झाली. आता एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी आहे. आज कोणत्याही बैठका झाल्या नव्हत्या. खातेवाटपाचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. जे ते ठरवतील ते सगळ्यांना मान्य असेल असंही शिवतारे यांनी म्हटलेलं आहे. नाही, काल आपण आपल्या सर्वांना माहिती आहे की 2 दिवस त्यांची तब्येत ठीक नव्हती, ताप होता, ते त्यांच्या दरेगावी होते आणि काल दुपारी दरेगावावरून ते मुंबईत आले. मी औरंगाबादला होतो, त्यामुळे आज मुंबईत आल्याबरोबर तब्येतीची चौकशी करण्यासाठी मी भेटण्यासाठी आलो होतो. अजूनही तब्येतीचं संपूर्ण ट्रीटमेंट चालू आहे. त्यामुळे नाही, डॉक्टर वगैरे आता ऑब्झर्वेशन चाचण्या आता होते डॉक्टर, पण न भेटता मी यांना डॉक्टर शिंदे त्यांना भेटलो, श्रीकांत शिंदे साहेबांना, निघालो. तब्येतीची ठीक आहे. काय आज आराम करणार दिवसभर? नाही, आराम करावा लागेल. ज्या बैठका होत्या महायुती बरोबर होत्या, नाही ते काय मला काही कल्पना नाही. कसल्याही बैठका नव्हत्या, आमदार बिमदार काही आपल्या बैठका नव्हत्या. त्यामुळे मला आता एका पीएने सांगितलं की कोणीतरी टी व्हीवाले असे चालवत आहेत की आमदारांची बैठक बोलवली. काहीच बैठक नाही. सर सर्वांचं लक्ष लागलं खाते वाटपाकडे. तुम्ही एक सिनियर नेते आहात, काय कसं काय होणार पुढे? नाही, ते सगळं सर्वस्वी अधिकार आदरणीय एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री यांचे आहेत आणि ते जे ठरवतील ते 100% सर्वांना सर्व मान्य. मुख्यमंत्र्यांचा दावा अजून अजूनही आपला आहे का? आता ते नाही, ते आम्ही त्या प्रोसेसमध्येच नसल्यामुळे काय बोलणार त्याच्या. आम्ही कोणीच त्या प्रोसेसमध्ये नाही. सर्वस्वी सर्व अधिकार आदरणीय मुख्यमंत्र्यांना आम्ही दिलेले आहेत. तो ते जे निर्णय घेतील ते शिरसावंद्य एवढा सगळ्या आमदारांचं क्लिअर कट म्हणतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.